नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण गोव्यामध्ये पर्यटकांची गर्दी, अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय। नवीन वर्षाचं कॅलेंडर खरेदीसाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी, साई संस्थांच्या प्रकाशनास भाविकांची मोठी गर्दी। सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ, सलग दुसऱ्यांदा वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा महागाईची झळ बसणार। मुंबई आणि परिसरात सीएनजीचे दर 78 रुपयांवर। राज्यामधील 30 धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार। कोयना, जायकवाडी, गोसीखुर्द, उजनी धरणामध्ये यंत्रणा बसवण्याचं नियोजन। सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये प्रथम। योजनेच्या माध्यमातून डिसेंबरमध्ये दररोज 844 पंप बसवण्यात आल्याची माहिती। धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार, जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याची शेतकऱ्यांची माहिती। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील, जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन। विदर्भ आणि मराठवाड्याला आज येलो अलर्ट, शेतकरी चिंतेत। महाराष्ट्रासह उत्तर भारतामध्ये पावसाचं वातावरण तयार। राज्यामधल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, पपई आणि आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये पावसाची हजेरी। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। बळीराजा चिंतेत। शहापूरमधील डोळखाम परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान। अवकाळीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका। जळगावच्या यावल रावेर तालुक्यामध्ये गारपिटीचा तडाखा, गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता, शेतकऱ्यांची चिंता वाढली। शहापूरमधील डोळखाम परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान। अवकाळीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, मध्यरात्री आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। धुळ्यामधल्या साखरी पिंपळनेरमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात, पावसाचा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता। धुळे शहर जिल्ह्यामधील 12 सिंचन प्रकल्पामध्ये 94% जलसाठा, रब्बी हंगामातील आणि उन्हाळ्यामधील पिकांवरचं पाणी टंचाईचं संकट टळलं।